आपल्या मुलाचा नंबर ज्या शाळेमध्ये वेटिंगमध्ये दाखवतोय त्या शाळेमध्ये आता दुसऱ्या यादीसाठी किती वॅकन्सी अवेलेबल आहे, म्हणजे किती सीट्स अवेलेबल आहेत. आणि कसं बघायचं तर त्यासाठी आपण पोर्टलवरती जाऊन बघू शकतो. परंतु तिथे आपल्याला एक प्रॉब्लेम येतोय की मोबाईलमधून तिथं सर्च करण्याचा ऑप्शनच येत नाही, म्हणजे शाळेची लिस्टच येत नाही. तर आपण बघणार कसं की किती सीट्स आता त्या शाळेमध्ये सध्या अवेलेबल आहेत. तर बघा, यासाठी मी तुम्हाला एक दुसरी पद्धत दाखवतो की तुम्ही कसं चेक करू शकता की तुमच्या मुलाचा नंबर ज्या शाळेमध्ये वेटिंगमध्ये लागलेला आहे त्या शाळेमध्ये आता सध्या म्हणजेच दुसऱ्या यादीसाठी किती वॅकन्सी अवेलेबल आहेत. तर बघा, आता मी क्रोमवरती आलेलो आहे आणि इथं मी सर्च करणार RT ॲडमिशन. पहिलेच वेबसाईट भेटेल, यावरती क्लिक करायचं आहे. आता मी डेस्कटॉप साईट ओपन केलेली आहे. बघा, इथे जायचं असतं, 3 डॉट जे आहेत वरती तिथे जायचं आणि इथून तुम्हाला डेस्कटॉप साईटचं जे ऑप्शन आहे त्याला चेक मार्क लावायचा आहे. चेक मार्क लावला की ही इथे डेस्कटॉप साईट ओपन होती. असं करूनसुद्धा इथे प्रॉब्लेम येतो आहे. आपल्याला इथे जायचं असतं लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ह फी. इथे जाऊन बघायचं असतं की त्या पर्टिक्युलर शाळेमध्ये आता सध्या किती वॅकन्सी अवेलेबल आहेत. आता इथे आल्यानंतर थोडं असं आपण झूम करून घेऊया. आता मी इथे एक्झाम्पलसाठी कोणताही एक जिल्हा सिलेक्ट करतो, जसं की अमरावती. त्यानंतर बघा, आपल्याला इथे बाय ब्लॉक सिलेक्ट करायचं असतं आणि त्यानंतर आपल्याला इथे तालुका सिलेक्ट करायचा असतो. समजा आता मी इथून सुद्धा पुन्हा मला एक कमेंट आली होती आणि त्यांचाही हाच एक प्रॉब्लेम होता की इथे सर्चचं ऑप्शन येत नव्हतं. तुम्ही ट्राय केला असेल, जर तुम्हाला सर्चचं ऑप्शन येत नाही आहे तर दुसरा काय पर्याय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आधी आपण बघूया की नॉर्मल जी प्रोसेस आहे त्यांनी काय प्रॉब्लेम येतोय. तर इथे आपण तालुका सिलेक्ट केल्यानंतर RT वरती जर क्लिक केलं तर इथे बघा 2026-27 आणि ही जी लिस्ट ऑफ स्कूल अंडर सिलेक्टेड ब्लॉक हे जे ऑप्शन आहे याच्या मधात एक सर्चचं ऑप्शन यायला पाहिजे या इथे. ठीक आहे, जसं की कम्प्युटरवरती येतं. मी तुम्हाला कम्प्युटरचं साईडला एक स्क्रीनशॉट दाखवतो. तिथे एक सर्चचं ऑप्शन येतं, थोडंसं हाईड असतं ते पण तिथं आपण क्लिक करू शकतो कम्प्युटरमध्ये, पण मोबाईलमध्ये इथे सर्च करायचं ऑप्शनच येत नाही. आता काय करायचं, यासाठी दुसरा पर्याय काय आहे. तर बघा, आता मी याला वापस बंद करतो, पुन्हा खोलूया. आता इथे आपल्याला आपला जिल्हा पहिले तर सिलेक्ट करायचा, जसं की अमरावती आपण सिलेक्ट केला आहे. आता बाय ब्लॉकच्या ऐवजी इथे तुम्हाला काय करायचं आहे, बाय नेम सर्च करायचं, बाय नेम. आता बघा, बाय नेमवरती क्लिक केलं तर इथं सर्चचं ऑप्शन येतं आहे. आता बाय नेम सिलेक्ट केल्यानंतर इथे स्कूल नेम जे आहे त्याच्यासमोरचा जो बॉक्स आहे इथे आपल्याला टाईप करायचं आहे शाळेचं नाव. आता सर्वांना शाळेचं नाव माहिती आहे. आता जसं की तुमच्या शाळेचं नाव इथे टाका, ज्या शाळेमध्ये तुमच्या मुलाचा नंबर वेटिंगमध्ये आलेला आहे त्या शाळेचं नाव टाका. जसं की आता इथं निर्मिती स्कूल म्हणून काही आहे तर मी ते नाव टाकतो. थोडंसंच सर्च करायचं, तुम्हाला पूर्ण नाव पण टाकायची गरज नाही. आता समजा मी निर्मिती आहे तर NIRMI टाकलं आहे आणि आता सर्च करतो आहे. तर बघा, सर्च केलं तर ही शाळा आली आहे. बघा, आता ही शाळा आली आहे. आता या शाळेवरती मी जसं क्लिक करणार तर इथे साईडला बघा ह्या शाळेचं पूर्ण डिटेल्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. साईडला घ्यायचं आहे आणि आता इथे वरती घ्यायचं आहे. आता बघा, या शाळेमध्ये सुरुवातीला 19 सीट्स होते, म्हणजे 19 जागा होत्या ज्या ॲडमिशन घेऊ शकत होत्या RT अंतर्गत. आणि आता त्यापैकी राहिलेले आहेत बघा 3 वॅकन्सी. बाय ब्लॉकच्या ऐवजी तुम्हाला बाय नेम सर्च करायचं आहे. आता कारण की सर्व पालकांना शाळेचं नाव पाठ झालेलं आहे की आमच्या मुलाचा नंबर या शाळेमध्ये वेटिंगमध्ये लागलेला आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला सुद्धा सर्चचा ऑप्शन येत नव्हता, तुमच्याकडे लॅपटॉप कम्प्युटर वगैरे नाही आहे, तर मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही बाय नेम सर्च करू शकता आणि बघू शकता की त्या शाळेमध्ये आता वॅकन्सी किती राहिलेल्या आहेत. तर दिलेली माहिती जर आपल्याला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही दुसऱ्या वेटिंगसाठी वाट पाहणार आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या मुलाचा वेटिंग नंबर काय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.